माझा नमस्कार. मी थोडा भाग्यवान आहे, कारण पहिल्या सेशनमध्ये आर्थिक आणि कंप्लायन्स याच्यामध्ये थोडं सगळ्यांना बऱ्याच जण जड चाललं होतं. माझं सेशन चहानंतर झाल्यामुळं कोण झोपणार नाही, कारण तुम्हाला वाटेल सकाळी अर्थशास्त्र, कंप्लायन्स आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आधीच अवघड त्यातून अवघड. पण मी तुम्हाला नक्की सांगतो, जे काही आज आपण सांगणार आहोत हे एकदम तांत्रिक टेक्निकल अजिबात नाही आहे. अगदी तुम्हाला सगळ्या पतसंस्थेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना AI म्हणजे काय आपल्या पतसंस्थेच्या भाषेत कळावं एवढं नॉर्मल करून मी सांगणार आहे. पहिल्यांदा मी आणि आपण दोघंही भाग्यवान आहोत की या बँको अवीज पब्लिकेशन नाईक साहेबांनी, शिंत्रे साहेबांनी ही संधी मला दिली. खरं तर ते एखाद्या चांगल्या AI बनवणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीच्या माणसाला बोलवू शकलं असते, पण त्यांनी ज्यावेळेस मला फोन केला त्यांनी एक शब्द वापरला की मला बनवणाऱ्याला नको, वापरणाऱ्याला बोलवायचं आहे. म्हणून मी AIचा वापर करता बँकेत कसं वापरावं आणि का वापरावं हे सांगणारा मला माणूस पाहिजे. थोडक्यात गाडी बनवणारा नको होता, गाडी चालवणारा त्यांना पाहिजे होता. म्हणून तुम्ही मी हे AIची गाडी चालवणारे आहोत. आम्हाला बनवण्याचं टेक्निक नको आहे. गाडी बनवेल त्याला बनवेल. 1 कोटीची BMW जरी बनवली तरी माझ्या गावातला ड्रायव्हर त्याला चालवू शकतो. हे असं AI मी तुम्हाला सांगावं याची संधी मला शिंत्रे साहेबांनी दिली, त्यामुळे त्यांना विशेष थँक्स. मी दुसरा भाग्यवान हे समजतो की तुम्हाला 2-4 वर्षांनी 100% कळणार आहे AI म्हणजे काय. फक्त तुम्हाला एक आठवण याची राहील, अरे मी 2024 सालीच बँको रिबन सेरेमनीमध्ये याच्यावर ऐकलं आणि मला त्या दिवशी हे कळलं. हे तुम्हाला 4 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष आधी कळल्याचं श्रेय तुम्हाला आणि मला आहे. त्याचं श्रेय मला याच्यासाठी आहे की मला तुम्हाला सांगता आलं. तर हे AI म्हणजे फार वेगळं आणि असं काही नाही आहे. मी अतिशय आपल्या भारतीय संस्कृतीच्या भाषेत ह्या संपूर्ण व्याख्यानामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीच्या काही ग्रंथांमधनं काही उल्लेख येतील. ते उल्लेख एवढ्यासाठी येतील की तुम्हाला AI कळावं. याच्या पलीकडे त्याचा काही उद्देश नाही, कुठे त्याचा अर्थ पण वेगळा काढू नये. AI म्हणजे काही फार मोठं वेगळं किंवा असं काही नाही आहे. आजच्या पूर्ण व्याख्यानामध्ये AI बद्दलची कल्पना, संकल्पना आणि पुढचा वेध काय आणि ह्याचा वापर कसा करावा. खरं तर ट्रेनिंगमध्ये आमच्याकडं पुण्याला एक पद्धत आहे. आता हॉल मोठा असल्यामुळं आणि लक्षात येत नसल्यामुळं आम्हाला बऱ्याच वेळेस ट्रेनिंगमध्ये शिकवत असताना जर कोणाला झोप येत असेल तर त्याला प्रश्न विचारा अशी सूचना असते. नेमकं असं मला करता येत नाही आणि झोप येण्यासाठी टाळता मला येत नाही. मग मी एक दुसरं टेक्निक वापरणार आहे. मी जर मध्येच एखादा जोक सांगितला आहे बँकिंगचा तर तुम्ही समजून घ्या कोणतरी कुणाला तरी झोप लागते आहे इथून दिसतंय. त्यामुळं शक्यतो ज्याच्या आसपास लक्षात येईल तुमच्या की झोप कुणाला लागते आहे ते. त्यामुळं किमान तुम्हाला अजिबात डोळा लागणार नाही याची मी 100% काळजी घेतो. खरं म्हणजे AI हे शिकवण्याची गरज नाही. म्हणजे AI आल्यानंतर तुम्हाला वाटत असेल आमच्या पतसंस्थेत एवढे शिकलेले कर्मचारी असणार आहेत का, पण एखादं WhatsApp वापरतो त्याच पद्धतीनं हे AI तुम्हाला वापरता येणार आहे. थोडासा फरक आहे त्याच्यातला. तो फरकाची काळजी घेऊन मी तुम्हाला ते प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करेन. खरं काही स्लाइड्स पण मी दाखवणार आहे, जेवढ्या झेपतील तेवढ्या बघा, पण शक्यतो विदाऊट स्लाइड्समध्ये किंवा PPTमध्ये तुम्हाला कसं समजेल याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. हे सगळं टेक्नॉलॉजीचं जे नॉलेज आहे हे येणार आहे का तुम्हाला वाटत असेल अजून बँकात नाही आलं, पतसंस्थेत कधी येणार,
पण मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो, बँकात उशिरा येईल, पण त्याच्या आधी पतसंस्थेत येईल. त्याचं कारण मी शेकडो पतसंस्थात जातोय, बघतोय. बऱ्याच गोष्टी बँकेत नाहीत, पण पतसंस्थात महाराष्ट्रातल्या अनेक पतसंस्थात आहेत. म्हणजे कित्येक बँकात डॉक्युमेंटेशन केलं जात नाही, ऑनलाईन डॉक्युमेंटेशन काढले जात नाहीत, पण कित्येक पतसंस्थेमध्ये AIचा वापर टेक्नॉलॉजीचा वापर अगदी खुबीनं वापरला जातो. त्यामुळे मी ठामपणे सांगतो, बऱ्याच बँका AI वापरणार नाहीत, पण पतसंस्था नजीकच्या 4-6 महिन्यात, वेळ पडली तर वर्षभरात तुम्ही सहज अगदी शिताफीनं AI वापराल. एवढं सोपं आणि एवढं सहज AIचं मॉडेल्स आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या AIचे परिणाम काय होणार आहेत, AIबद्दल आत्ताच काही रिपोर्ट्स वगैरे आले आहेत काय, त्याची पण थोडीशी मी झलक सांगणार आहे. कारण आजचं ट्रेनिंग अवघड ज्ञान शिकवण्याचं नाही आहे. 4-6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये काय आपल्याला AIच्या माध्यमातून काम करता येते आणि त्याची गरज काय आणि आपण स्वीकारणं गरजेचं काय, तिन्हीची जर तुम्हाला उत्तरं मिळण्यासाठी मी AI सांगणार आहे. त्यामुळं AI शिकवताना बऱ्याच वेळेस एक 5-6 गोष्टी शिकवल्या जातात, ज्याच्यामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लर्निंग, बिग डेटा, रिग्रेशन, अल्गोरिदम. सगळ्यात महत्त्वाचं AI अल्गोरिदम काय काय आहेत, हे सगळे मोठे मोठे शब्द फक्त आत्ताच मी वापरणार आहे, पुढं कधी वापरणार नाही. ह्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे AIचा अभ्यास असतो. पण हा अभ्यास न सांगता फक्त AI आपल्याला रेग्युलर कसं वापरता येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, सगळं टेक्नॉलॉजीचं नॉलेज हे मागच्या दाराने येतं, पुढच्या दाराने कधीच येणार नाही. तुम्हाला AI आम्ही घेतला तरच AI वापरू का असं होणार नाही. तुमच्या पतसंस्थेमध्ये जर एखादी संगणक प्रणाली तुम्ही घेतली, ऑटोमॅटिक AI येणार आहे. त्याला तुम्ही नाही घेतलात तरी वापरावं लागणार आहे. म्हणून आत्ता जेवढे एक्सेल वापरणारे एक्सपर्ट आहेत, 50% AIचा वापर करून एक्सेल वापरतात. आपण एक्सेलमध्ये जे रिपीट करतो ते सगळं AI थ्रू ऑटोमॅटिक करता येतं. त्यामुळं मी वापरणार नाही असं म्हणूच शकणार नाही. AI तुम्ही नाही जरी वापरायचं म्हणलं, बाय डिफॉल्ट तुमच्या दारात येणार आहे, तुमच्या संगणक प्रणालीत येणार आहे. थोडं येईल, पण काही गोष्टी मात्र तुम्हाला शिकाव्या लागतील आणि त्या आत्मसात कराव्या लागतील. ह्या 3 टप्प्यामध्ये AI काय शिकायचं, AI म्हणजे नेमकं काय, AIचे टूल्स बँकात काय वापरले जातात, पतसंस्थेत काय वापरले जाणार आहेत, AI भारतामध्ये आधी होतं का, आणि AI आल्यानंतर पूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेवर काही परिणाम होणार आहे का. आणि हे सगळं ऑथेंटिक आणि पब्लिश्ड सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. AIच्या बाबतीत सांगत असताना आपल्याला सगळ्यांना वाटतं की AI हा पतसंस्थेत खूप उशीर होईल, पण अजिबात उशीर होणार नाही. AI जवळपास आपल्या दारात आलंय. तर काय आलंय AI म्हणजे काय, फक्त एक 5 स्लाईडमध्ये आपण AI म्हणजे काय समजू आणि मग तुम्हाला त्याचे टूल्स मी सांगतो. एक तर आपण AIच्या बाबतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हे दुसरं तिसरं काही नसून एक आपल्याला शिकलेला, सवरलेला, बुद्धिमान व्यक्ती आहे. म्हणजे मानवाने निर्माण केलेला बुद्धिमान व्यक्ती आहे. एक उदाहरण म्हणून द्यायचं, जसं तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे तसंच एक ॲप तुमच्याकडे येणार आहे किंवा आलंय, तो वापरायचा आहे. त्याच्यासारखंच वापरून, त्याच्यासारखंच वागून. आता व्हॉट्सअप हे सगळ्यांना समान वागणूक देतं. म्हणजे व्हॉट्सअप हे सगळीकडे युनिक आहे. पण तुम्ही ज्यावेळेस AIचे एखादं टूल्स वापरायला लागता, तेव्हा जसं आपल्या पतसंस्थेत वरिष्ठ साहेबांना कनिष्ठ साहेबाचे एकमेकाचे स्वभाव कळतात. आमचा ब्रांच मॅनेजर चेअरमनचा कसा स्वभाव आहे
किंवा ब्रँच मॅनेजर MDचा कसा स्वभाव आहे, ज्यावेळेस दोघांचं ट्युनिंग जमतं तेव्हा एकमेकाला साजेसं काम करतात. तसंच आपलं टूल्स AI जेव्हा आपल्याला ओळखतं, आपल्याबरोबर काम करायला लागतं, तेव्हा टप्प्याटप्प्याने आपल्या स्वभावाचा अंदाज घेऊन आपल्याला जसं माहिती लिहिता येते, जसं माहिती लिहावी लागते अशी माहिती आपल्याला लिहून देतं किंवा काम करून देतं. म्हणजे AI हे पर्सनलाइज आहे. म्हणजे तुमच्याकडं असलेलं टूल्स आणि माझ्याकडं असलेलं टूल्स हे सारखंच उत्तर देत नाही. हे दोन्हीत फरक असतो. नंबर 1. नंबर 2, AI हे सर्च इंजिन नाही. पहिलं डोक्यातून काढून टाका, हे सर्च इंजिन आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे गुगलसारखं काहीतरी आहे. अजिबात नाही. ह्याच्यामध्ये मी आता प्रश्न विचारत नाही, पण कोण ChatGPT जर वापरत असेल, ChatGPT हे एक AIचं टूल्स आहे. ChatGPT जर कोण वापरत असेल, की चॅट हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, पण GPTचा अर्थ काय खूप जणांना माहीत नसतो. हा शब्द सारखं न्यूजपेपरला येतो, बातम्याला येतो. अनेक जण ChatGPT वापरतात, IT सेक्टरमध्ये पण काम करतात, पण GPT म्हणजे काय बऱ्याच जणांना माहीत नाही. याचा अर्थ असा आहे, जनरेटिव्ह प्रीलोडेड ट्रान्समिशन. हा डिक्शनरीतला शब्द आहे. जनरेटिव्ह म्हणजे उत्पादन करणारा. AI टूल्स असा आहे, मी एखादं हेल्प जर त्याला मी मागितलं त्याच आणि त्यांनी मला जर हेल्प केलं किंवा माहिती काढून दिली, तीच माहिती तुम्हाला जशाच तशी काढून देत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एक पत्र लिहायला लावलं, विषय दिला, किंवा आपण असं समजूयात की AI शाप की वरदान असा जर विषय एक 10 लोकांना दिला, तर 10 लोकांचा निबंध जसा वेगळा असतो, तसं AIचं ज्यांनी काम सांगितलंय त्याच्या बुद्धीनुसार किंवा त्याच्या क्षमतेनुसार तो वेगळं 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 लिहितो. म्हणजे कॉपी पेस्ट नाही, तो स्वतःची पण कॉपी करत नाही. म्हणजे माझ्या टूल्सला मी एखादी गोष्ट सांगितली की AI शाप की वरदान हे जर मला सांगा, तर तो मी पहिल्यांदा सांगितलं 20 लाईन्स लिहून देईल, दुसऱ्यांदा सांगितलं तर 20 लावून देईल, पण दोन्हीचा कंटेंट एक असेल, भाषा वेगळी असेल. म्हणजे एवढं जनरेटिव्ह AI, निर्मिती क्षमता असलेलं हे टूल्स आहे. आणि आपल्यात हे येऊ घातलंय, कुठं कुठं येऊ घातलंय त्याचाही मी थोडासा परामर्श घेणार आहे. सर्वात शेवटी कुणाला शंका असेल तर मॅडमने आधीच सांगितलंय की नक्की विचारा, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत, कारण AI फार परिणाम होणार आहे. एवढं नक्की. काय परिणाम होणार आहे प्रशिक्षणाच्या बाबतीत? खरं सकाळी दोन्ही वक्त्यांच्या मध्ये एक शब्द होता की प्रशिक्षण किंवा गव्हर्नर्स. हे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की प्रशिक्षणाच्या बाबतीत जे सिनियर्स ऑफिसर्स आहेत आणि संचालक किंवा चेअरमन असतील, तुम्ही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाबाबतीत अलर्ट राहा. धाराशिव जिल्ह्यातल्या एका स्मॉल बँक फायनान्सनी 2 वर्षात 2.5 वर्षात 5,000 कोटीचा व्यवसाय केला आहे जिल्ह्यात एक. आमच्याकडं तो सकाळी तोच विषय होता की स्मॉल बँक फायनान्स खूप बिझनेस आणतायत, आम्हाला का मिळत नाही? ते सगळे टेक्नॉलॉजीचा वापर करतात. आपण अजून टेक्नॉलॉजीचा फक्त संगणक, डेबिट क्रेडिट वापरायलाच वापर करतो, पुढं जातच नाही. त्या टेक्नॉलॉजी आपल्याला कुठंपर्यंत नेता येतील ह्या छोट्या आणि साध्या भाषेत मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्याच्यामध्ये AI मध्ये 3 गोष्टींचा अभ्यास केला जातो. म्हणजे मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज. तुम्हाला काय फरक आहे तुम्हाला सांगतो. मशीन लर्निंगमध्ये आपल्याकडं सगळ्यांना माहीत होतं की रोबोट होता, रोबोट काम करायचा. एकदा रोबोटला सांगितलं की ही मशीन उचल आणि तिथं नेऊन ठेव, तर रोबोट तेवढंच काम करायचा. जे रोबोट दुसरं काहीच करत नाही. नेमकं काय व्हायचं, इथून मशीन उचलली, रोबो असं जाता 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 समोरनं कोण जर माणूस आला तर त्या माणसाकडे बघत नव्हता. कदाचित दोघांची धडक लागण्याची शक्यता असायची. आपल्याला बाजूला जावं लागेल. रोबो हे मशीनसारखं काम करत होतं. म्हणजे जेवढं सांगितलंय तेवढंच. पण आता AI रोबो बेस
हे नुसतंच वस्तू घेऊन जात नाही, त्याला सांगितल्याप्रमाणे वस्तू घेऊन जाताना रस्त्यात जर समोरून कोण आलं तर त्याला आधीच आवाज देऊन सांगतो, जाधव थोडं बाजूला व्हा. म्हणजे आता त्याच्यामध्ये लँग्वेज आली, नॅचरल लँग्वेज आली. म्हणजे नुसतं मशीनसारखा वागत नाही. आपण रोबोला सांगितलं, तू काम करत असताना साहेबाच्या केबिनमध्ये चहा देत असताना, फक्त रोबो उदाहरण देतोय, आपल्यात तुम्ही म्हणाल रोबो आपल्यात येणारच नाही, रोबो कधीच येणार नाही आपल्यात, पण दुसरं काय येणार आहे मी नंतर सांगेन. त्यामुळं त्याला जर सांगितलं, तू काम करत असताना कुठेही कुणी जर चुकीचं काम करत असेल, समजा रोबो काहीतरी वस्तू घेऊन चाललाय आणि तुम्ही दोघं जण बाजूला गप्पा मारत थांबलेत, तर तो लगेच वरिष्ठांना जाऊन सांगतो की हे दोघं त्या बाजूला गप्पा मारत थांबलेली होते. आणि जर त्याला अजून पुढचं सांगितलं तर तो नेमकं जाऊन त्यांना सांगतो, सर तुम्ही तुमचा टाइम वेळ घालताय, तुम्ही गप्पा मारू नका. आता वन ऑफ द बँक आंध्रात आणि केरळामध्ये एका कमर्शियल बँकेने सेम रोबो आणलेत. ठीक आहे, आपण ते आणणार नाहीत, स्वस्त आणल्यानंतर बघू आपण. म्हणजे मशीन लँग्वेज मध्ये काय फरक होता? मशीन लँग्वेजमध्ये फक्त डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन काम करत होतं, पण आता डोक्याने काम करायच्या मशीन आल्यात. त्या कशा आल्यात बघूयात. याच्यामध्ये थोडंसं हे स्पीड. तर नॅचरल लँग्वेज आणि बिग डेटा. आत्ता नॅचरल लँग्वेजमध्ये डीप लर्निंग आणि आता नॅचरल लँग्वेज, ह्या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन झालंय. म्हणजे आत्ता रोबोला किंवा AI टूल्सला मोबाईलमधल्या जर आपण सगळे पेपर वाचायला दिले, त्याला मी स्वतः सकाळी रोज 3 पेपर वाचायला देतो. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, ह्याच्या PDF कॉपी जर दिल्या, विदिन द 15 सेकंदात माझं टूल्स तिन्ही पेपर वाचतं आणि त्याला जशा बातम्या काढायला सांगितल्या तशा सगळ्या बातम्या काढून देतं. मी जर त्याला सांगितलं पतसंस्था आणि बँकेच्या क्षेत्रातल्या जेवढ्या बातम्या आल्यात तेवढ्या मला काढून दे, विदिन द 10 सेकंदात तिन्ही पेपर वाचून मला समोर बातम्या काढून देतं. हे रोज वापरतोय. म्हणजे रोबो नाही, हे रोबोपेक्षाही जास्त झालं. त्यामुळं AI हे आपल्या दारापर्यंत आलंय. आणि कुठं कुठं आलंय याच्यासाठी दुसरी एक, AI आलं का खूप दिवसापासून आलं, आपण इतिहास वगैरे बघायचा नाही. AI कधी आलं? 2021ला सगळ्यांना माहित आहे की एलॉन मस्कनी न्यूरालिंक कंपनीमध्ये एक AI ची चिप त्या माकडात बसवली आहे. त्या आजही माकड जिवंत आहे. त्या माकडाला डझनावरच्या गेम्स शिकवल्यात. तो आत्ताच्या लेटेस्ट यूट्यूबवर आहे सगळे. आत्ताच्या लेटेस्ट न्यूजनुसार तो माकड पत्ते खेळायला लागलाय, सगळ्या गेम्स खेळतो. आणि ते 2021ला प्रयोग केला आणि 2024ला त्याच एलन मस्कनी तीच AI बेस्ड चिप एका मानवात, ज्याचं नाव आहे नोलँड आर्बाज, मानवाच्या शरीरात बसवली आहे. तर त्या मानवाच्या शरीरातल्या प्रत्येक हालचाली, त्याला काय वाटतंय, मेंदूच्या लहरी कशा आहेत, टेम्परेचर किती आहे, त्याचा BP वाढलाय का, कमी झालाय का, सगळं कंट्रोल झालंय आणि सगळ्या रेकॉर्ड नोंद होत आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पूर्वी सातव्या दिवशी बाळ जन्माला आलं की 7वीला आपण साठवाई पुंजायचो. तेव्हा आता पुढच्या काळामध्ये 7व्या दिवशी तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या IT सेंटरमध्ये जाऊन ती बाळामध्ये कुठंतरी बसवायची आहे, म्हणजे तो ऑनलाईन झाला. आणि कदाचित असं होईल भविष्यात, फार काळ नाही, वर्षात किंवा 6 महिन्यात आपल्या शरीरात जर ती चिप बसवली, आपली प्रत्येक
प्रत्येक मोमेंट आपल्या मोबाईल ॲपमध्ये टिपली जाईल. कदाचित ते ॲपचं ॲक्सेस डॉक्टरांना मिळेल आणि तुम्हाला डॉक्टरांचा फोन येईल, जाधव 3 दिवसापासून टेम्परेचर तुमचं 96 आहे, तुम्ही अजिबात क्लिनिकमध्ये येत नाहीत. याचा प्रयोग आपल्या इस्रोमध्ये म्हणजे पुण्यात झालेल्या एका व्याख्यानात जाहीर एका संशोधकांनी सांगितलं, ह्याची बनवण्याचा सगळा प्रयोग, यशस्वी प्रयोग हा इस्रोने केला. म्हणजे आज कंप्लीट चिप तयार आहे, फक्त 7वीला पुंजायचं का नाही एवढाच विषय राहिला आहे. त्यामुळं कदाचित ती मानवात जर बसवली, जसं ह्या सॅम्पलमध्ये बसवली आहे तसं आपल्या प्रत्येकात बसवली, तर आपल्यावर पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम मशीन करेल. म्हणजे आपल्याला कदाचित इन्स्ट्रक्शन पण दिल्या जातील किंवा आपल्या इन्स्ट्रक्शन तिकडे घेतल्या जातील. ह्याच्यातलं थोडं संकल्पना आणि कल्पना आहेत, पण 100% या दोन्हीतलं काहीतरी होईल. याच्यानंतर AI वापरत असताना हा 3 स्टेजमध्ये वापरला जातो. एक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर म्हणजे अनिवार्यच आहे, आपल्याला करावाच लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपलं दैनंदिन व्यवहारासाठी हा करावा लागणार आहे. मग कुठले दैनंदिन व्यवहार, तर आपल्या 4 ठिकाणी आत्ता वापरला जातो. 1 क्लिअरिंगमध्ये, नंबर 2 अकाउंट ओपनिंगमध्ये, नंबर 3 रिकव्हरीमध्ये, नंबर 4 सायबर सिक्युरिटीचे धोके, नंबर 5 प्रोसिडिंग लिहिणे, सगळी प्रत ड्राफ्ट करणे आणि वार्षिक अहवाल बनवणे. हे तुम्हाला एक टप्प्याने मी पुढं सांगेन. ह्या सगळ्यासाठी AI आता वापरलं जातं. हे मी तुम्हाला वाटेल की हे खरंच आहे का, हे तुम्ही सगळ्यांनी प्रयोग करायचे. म्हणजे तुम्ही ChatGPT डाउनलोड करा, फुकटचं, पेड नाही. ChatGPTमध्ये आपल्याला फुकट डेटा किती आहे, 45 TBचा डेटा उपलब्ध करून दिलाय. मी त्या AIलाच विचारलं, अरे बाबा 45 TB डेटा मला फुकट मिळालाय म्हणजे काय मिळालंय, तर त्यांनी उत्तर दिलं, सामान्य मानवाला जर 45 TB डेटाचे कागदपत्र प्रिंट काढून दिले, त्याला वाचायला लावले तर 4000 वर्ष लागतील. म्हणजे 4000 वर्ष लागतील एवढा डेटा आपल्याला ChatGPTने फुकट उपलब्ध करून दिलाय आणि तो आपल्याला वापरायचा आहे. हे जर पेड व्हर्जन घेतलं तर अगणित डेटा आहे. डेटा म्हणजे काही नाही, जे तुमच्याकडं शिकल्या सवरलेल्या माणसाकडं जे डेटा आहे, जे बुद्धिमत्ता आहे, ती सगळी त्याच्याकडं आज फुकट आहे, फ्रीमध्ये आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये ह्या 4 गोष्टीमध्ये आपण ते वापरणार आहोत. दुसरा आहे आपण हे सगळं वापरत असताना तर कशामध्ये वापरणार आहोत आपण थोडंसं बघूयात. ह्याच्यामध्ये कर्ज व्यवहारामध्ये कसं वापरलं जाईल. आता कर्ज देता आपण 5 सगळ्या पतसंस्था म्हणजे पर्सनल लोनची मला वाटत नाही 2 ते 5 फार तर 5 लाख लिमिट असेल, बऱ्यापैकी 2चीच आहे. हे कसं वापरलं जातं, प्रत्यक्षात वापरता येतं का? हो. तर आत्ता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्ज AI थ्रू डिस्बर्स करायची प्रणाली आणली, RBIने आणली आहे. ते कुठल्या रूपात आणली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. UPI जे आपण रोज पेमेंट करतो, UPIचं युनिफाईड पेमेंट इंटरफेस, जे UPIनं आपण गुगल पेवर, फोन पेवर सगळ्यावर पेमेंट करतो. या UPIच्या बरोबरीनं ULI म्हणजे युनिफाईड लेंडिंग इंटरफेस नावाचं त्यांनी एक टूल आणलं. काय हे टूल्स? हे टूल्स काय बघा, आणि तुम्हाला आत्ता कुठल्याही वेबसाईटवर जा, रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर जा, ह्याची सविस्तर सगळी माहिती आहे. हे टूल्स RBIने आणलं, भारतातल्या 4 राज्यांमध्ये वापरलं, सक्सेस मॉड्यूल म्हणून वापरलं, पायलट प्रोजेक्ट म्हणून वापरलं, आणि आत्ता ते महाराष्ट्रासह गुजरातसह हे टूल्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
काय टूल्समध्ये या, सिंपल गोष्ट आहे. हे जसं UPI तुम्ही डाउनलोड करून घेतलं एखादं गुगल किंवा फोनपे, तसंच हे ULI डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते डाउनलोड करून घेतलात की त्याला बँक किंवा आत्ता बँक आहे, भविष्यात पतसंस्था येईल, त्याला पतसंस्था वा बँक कॉन्फिगरेट करायची आहे. जसं आपण UPIला एखादी बँक कनेक्ट करतो तसं ती बँक किंवा पतसंस्था कनेक्ट करायची आहे. म्हणजे तुमचं काम संपलं. आता तुम्हाला जर लोन पाहिजे असेल, त्या ॲपमध्ये जायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कर्जाची रक्कम, मुदत, ह्या 4च गोष्टी टाकायच्यात. एवढं टाकलं, एक पासवर्ड येतो, OTP येतो. OTP दिला, ॲक्सेप्टन्स मागतो, आपण टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करायच्या. तुमचा या 4 गोष्टीवर कर्ज मागणीचा आपल्या आधार कार्डवरनं सगळा डेटा घेऊन आपलं कर्ज मागणीचा अर्ज तयार होतो. मग नुसताच कर्ज मागणीचा अर्ज तयार होऊन चालणार आहे का? नाही चालणार. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याला परत एक OTP देता, त्यावेळेस हे ॲप शासनाच्या 15 ते 16 वेबसाईटला जातं आणि तिथून सगळा डेटा घेतं. काय डेटा घेतं? इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं रिटर्न घेतं, GSTच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं GSTचं रिटर्न घेतं, आधार कार्डच्या लिंक ज्या स्कीम आहेत ते सगळं डाउनलोड करून घेतं, लाईट बिल घेतं, कॉर्पोरेशनचा टॅक्स घेतं. आणि उत्तराखंड ह्या 3-4 छोट्या राज्यामध्ये पायलट प्रोजेक्ट करताना 7/12 पण डाउनलोड करून घेतं. त्या तर राज्यांनी 7/12चा फेरफार पण काढायची प्रोव्हिजन करून टाकली. म्हणजे जर प्रॉपर्टी मॉर्गेज देत असेल तर 7/12 पण डाउनलोड करून घेतं. अशा 15 वेबसाईटवरनं तुमचा डेटा गोळा करतं आणि कंप्लीट त्या कर्ज मागणी अर्जावरनं, तुमच्या इन्कम टॅक्सच्या रिटर्नवरनं, GST रिटर्नवरनं, तुमच्या लाईट बिलावरनं, तुमच्या कॉर्पोरेशन टॅक्स, ग्रामपंचायत टॅक्सच्या सगळ्या ह्याच्यावरनं 5 लाख बसतं की नाही ह्याचं रिकमेंडेशन करून देतं. हे रिकमेंडेशन शुद्ध मराठीत पाहिजे असेल तर मराठीत पण करून देतं. आणि ह्याचा छोटा प्रयोग करायचा असेल तर तुम्ही ChatGPT डाउनलोड करा आणि ChatGPTला फक्त तुमचं पगारपत्रकाचा PDF द्या आणि सांगा मला याची एलिजिबिलिटी काढून दे. फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ChatGPT तुमचं नाव, मिळणारा पगार, डिडक्शन, काय टॅक्स आहे, काय टॅक्स नाही, किती कर्ज देऊ शकतो. तुम्ही त्याला देताना सांगितलं माझ्या पतसंस्थेची लिमिट 2 लाख आहे, त्याला पगार 10 लाख जरी असेल तरी 2 लाख आणि मिळणारी जी काही पात्रता आहे दोन्हीतलं मॅच करून आपल्याला रिकमेंडेशन करून देतो. हे ॲप वापरायचं तर पुढचं आहे, आत्ताच करू शकतो आपण. मग तुम्ही म्हणाल हे सगळ्या कागदावरनं तो जर रिकमेंडेशन करून देत असेल तर आपलं काय राहणार आहे? आपल्याकडं काम तसं थोडं कमी राहणार आहे. मग तुम्ही म्हणाल की पतसंस्थेत असे कागद बघून लोन द्यायची का? आम्ही कागद बघून नाही देत लोन. आम्ही सगळ्या पतसंस्था किंवा बँका माणसं बघून लोन देतो. नुसतेच कागद बघून ठीक आहे, नॅशनलाइज बँका देतील किंवा अजून कोण देईल. आम्ही फक्त कागद तर बघतो, माणसाचा स्वभाव पण बघतो, माणसाची सगळी माहिती घेतो. आता पुढची स्टेप आहे, जर याच ॲपमध्ये पर्सनलाइज डेटा कॉन्फिगरेट करायचं जर परमिशन दिलं तर तो तुमची सगळी पर्सनल माहिती पण काढतो. मग काय काढत असेल तर ते ॲप तुम्ही व्हॉट्सअप वापरता, व्हॉट्सअपचा सगळा डिटेल काढतं. म्हणजे रात्री 2ला हाय करता का सकाळी पहाटे 4ला करतं हे त्या सॉफ्टवेअरला कळतं. तुम्ही फेसबुकवर काय बघता, कुठल्या रील बघता, यूट्यूबवर सत्संग बघता का अजून काय बघता, रात्री 2ला बघता का पहाटे 4ला बघता, हे सगळं त्याला कळतं. आणि युअर टाईमलाईनच्या प्रोग्राममधनं तुमचा जर्नी पण काढता येतो. आज तुम्ही लोणावळ्यात आलात, कुठल्या हॉटेलला जाता, काय बुक करता, कुठले डेस्टिनेशन बघता, कुठं पिकनिकला जाता, सगळं काढतं. तुम्ही जे
त्या सगळ्या सोशल मीडियावर टाकता, त्याचा एक जिस्ट काढतं आणि एक स्वतंत्र नोट बनवून देतं. आत्तासुद्धा ते बनवता येते. म्हणजे आर्थिक सगळी माहिती मिळाली, त्यानंतर ही तुमची सोशल माहिती पण मिळाली. ह्याच्या पलीकडं काय, तर बऱ्यापैकी रिकमेंडेशन करतं. हा एक झाला लोनचा पार्ट. दुसरा आहे हे क्लिअरिंग आणि पेमेंट कसं होतं. तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 1 जानेवारीपासून व्हर्च्युअल क्लिअरिंग RBIने सुरू केलं. सगळं तुमच्याकडं नाही आहे क्लिअरिंग, पण आमच्याकडं त्या बँकांकडे आलं. काय व्हर्च्युअल क्लिअरिंग होतं, दर 2 तासांनी क्लिअरिंग. म्हणजे तुम्ही 10ला चेक भरला की 12ला पास होणार, 12ला भरला की 2ला पास होणार, 2ला भरला की 4ला. म्हणजे पूर्वीसारखं क्लिअरिंग आता आज भरला तर उद्या नाही, दर 2 तासांनी. हे का आणलं RBIने. RBI IDBIRTच्या माध्यमातून हे व्हर्च्युअल क्लिअरिंग आणण्याच्या आधी एक व्हर्च्युअल क्लिअरिंग वेगळंच आणलं होतं. त्याचं संशोधन झालं, रिपोर्ट्स आले, सगळं झालं. टेक्नॉलॉजी बदलली म्हणून त्यांनी लगेच टर्न घेतला आणि ते थांबवलं. काय केलं होतं बघा, आता आम्ही चेकबुक इश्यू करतो. आता तुमच्याकडे ते चेकबुक इश्यू करायची पद्धत नाही, पण क्लिअरिंग कसं AI थ्रू होणार आहे. तर आम्ही जनरली कुणाला चेकबुक पाहिजे असेल तर तो आमच्याकडे बँकाकडे अर्ज करतो. तो अर्ज आम्ही आमच्या सिस्टीमला फीड करतो. मग आमची सिस्टीम एकतर बँकेत किंवा बाहेर कुठून तरी चेकबुक प्रिंट करून घेते, कस्टमरला देते. कस्टमर तो चेक दुसऱ्याला देतो आणि तो पुन्हा क्लिअरिंगमध्ये येतो आणि पास होतो. हा सगळा क्लिअरिंगचा प्रवास होता. या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी काय येऊ घातलं होतं की तुम्ही चेकबुक हे मोबाईल थ्रूच मागायचं. कल्पना आहे बघा, त्यांनी सिस्टीम कशी आणली होती. म्हणजे तुम्ही चेकबुक हे मोबाईल थ्रू फीड करायचं. म्हणजे मोबाईलमध्ये चेक रिक्वेशन पाठवायची आपल्या मोबाईल ॲपमधनं. मग ती बँकेकडे येईल, लगेच तुम्हाला मेसेज येईल, युअर चेकबुक रिक्विजिशन अंडर दी प्रोसेस. लगेच 5-10 मिनिटांनी युअर चेकबुक प्रिपेअर्ड अँड डिलिव्हर्ड ऑन युअर मोबाईल ॲप. म्हणजे तुम्ही चेकबुक रिक्विजिशन दिलं की सिस्टीम लगेच चेकबुक आमच्याकडे तयारच होता फॉर्मॅट, फक्त तुमचं नाव त्याच्यावर प्रिंट करायचं होतं. ते चेकबुक प्रिंट न काढता तसंच इमेजचं चेकबुक तयार होणार आणि तुमच्या मोबाईल ॲपमध्ये येणार. मग तुम्ही मोबाईल ॲपमध्ये आणि लगेच मेसेज आला की तुमचं चेकबुक तुम्हाला डिलिव्हर झालं आहे, तुम्ही वापरू शकता. आपल्या मोबाईल ॲपमध्ये जायचं, बोटाने स्लिप करायचं, तुम्हाला चेकबुक दिसेल. आता ह्याच्यात काय अवघड आहे, छापण्याच्या ऐवजी फक्त इमेज आली आपल्याला, त्याच्यावर इन कोडिंग असेल, कोडिंग असेल, QR कोड असेल, जी काही सिस्टीम टाकायची होती ती टाकून येणार होतं. ते आल्यानंतर आपण सहज त्या चेकबुककडे बघायचं. एक पान स्लिप केलात की चेक नंबर 1 दिसेल, त्याच्यावर नाव लिहायचं. नाव लिहिलं, तारीख लिहायची. नाव तारीख सहज लिहिता येत होती. डेमोमध्ये खूप छान दिसायचं ते. तारीख नाव लिहिलं, रक्कम 1 लाख रुपये लिहिलात अक्षरात, अंकात, की अक्षरात ऑटोमॅटिक यायचं. आता तारीख झाली, नाव झालं, रक्कम झाली, राहिलं काय, सही. सगळ्यांना माहिती आहे सही डिजिटल सहज शक्य होतं. सही डिजिटल लावा किंवा अंगठा लावा. या आत्ता सगळं भविष्यात आधार कार्ड अंगठ्यावर, आमची बँकेतली पतसंस्थेतली अटेंडन्स अंगठ्यावर, पासपोर्ट अंगठ्यावर, बायोमेट्रिक अंगठ्यावर, रजिस्टर ऑफिस अंगठ्यावर, आधार कार्ड अंगठ्यावर, कदाचित आपले सगळे ट्रान्झॅक्शन अंगठ्यावर येतील. आणि त्याला डिजिटल सही लावली, अंगठा लावला, चेक तयार. तो चेक ज्याला द्यायचा आहे त्याला आपण व्हॉट्सअप मार्फत पाठवू शकत होतो. व्हॉट्सअप मार्फत पाठवला, त्यांनी त्याच्या बँकेत IFSC कोड करून त्याच्या मोबाईलमधनं भरायचा. म्हणजे फिजिकल जाऊन बँकेत भरायचं नाही. हा डिजिटल चेक आपल्या मोबाईलमध्ये जायचं, चेक डिपॉझिटमध्ये अपलोड करायचा, IFSC कोड टाकून त्या बँकेत सबमिट व्हायचा चेक तो. आणि हे सगळे आलेले बँक चेक त्या तारखेचे कलेक्ट करणार आणि NPCIला पाठवलं तर NPCIचं प्रोसेस करणार आणि एक बॅच तयार करून आपल्याकडं पाठवणार. आणि ह्याची लिंक तुमच्याकडंच येणार होती, कस्टमरकडं. काय येणार होती, तुमचा चेक लागलाय, तुम्हीच लिहिलेला चेक
तुमच्याकडे परत येणार, तुम्ही OTP टाकायचा, चेक ओपन करायचा, मेसेजमधनं बघायचा, OTP टाकायचा आणि पास करायचा. म्हणजे चेक पास करण्याचं काम कस्टमरकडं जाणार होतं. का जाणार होतं? इंटरनेट बँकिंग वापरतो, आम्हीच पासवर्ड देतो. IMPS वापरतो, आम्हीच पासवर्ड देतो. UPI वापरतो, आम्हीच पासवर्ड देतो. फक्त चेकबुकला मात्र बँक वापरायची. ते सुद्धा आपल्यावर शिफ्ट करण्याचं काम आपल्या यंत्रणेकडून होता ते थांबलं आणि बरोबर AI आल्यामुळं व्हर्च्युअल क्लिअरिंग आलं. व्हर्च्युअल क्लिअरिंग म्हणजे काय होतं? तुम्ही भरलेला चेक आमच्या सिस्टीममध्ये येतो आणि तो पास केला जातो. आत्ता ते सह्या तपासण्याचं काम आमचे कर्मचारी करतात. आता तुम्ही पण जे कर्मचारी असताल, हजारो चेक पास करता, हजारो विड्रॉल पास करता, पण कधीतरी तुम्ही सह्या तपासण्याचं ट्रेनिंग घेतलंय का? अजिबात घेतलेलं नाही. सह्या तपासता म्हणजे तुम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट आहात का? पोलीस डिपार्टमेंटने तुम्हाला अक्षर आणि सह्या तपासण्याचं काम दिलं तर चालणार आहे का? नाही. आम्ही कधीही स्वतः पतसंस्था म्हणून किंवा बँक म्हणून सह्या कशा तपासाव्यात, सह्याचं काय नॉलेज आहे, कुठल्या कायद्यात प्रोव्हिजन आहे, माझी काय जबाबदारी काय, ह्याचं कधीही प्रशिक्षण घेतलं नाही आणि संस्थेनं पण दिलं नाही. आता हेच तपासणीचं काम म्हणजे मी किंवा तुम्ही अधिकारी म्हणून एखादा चेक आला तर स्पेसिमन सिग्नेचरची हुबेहूब सही आहे का बघतो आणि चेक पास करतो. आता समजा माझ्या पतसंस्थेत तुम्हाला स्पेसिमन सिग्नेचर विड्रॉलला इंग्लिश दिलेली आहे, मी मराठीत सही केली तर तुम्ही विड्रॉल पास करणार नाही किंवा चेक पास करणार नाहीत. कारण डिफर इन सिग्नेचर इन डिफर्ड सहीत फरक आहे. पण AI ह्याला व्हॉइस रिकग्नेशन आणि रायटिंग रिकग्नेशनमध्ये तुमच्या अक्षर ओळखमध्ये AI काय सांगतं तपासताना की सही फरक आहे, सिग्नेचर डिफर्ड आहे, पण हे जाधवानीच केली आहे. म्हणजे त्याला एवढं कळतं की त्याचे स्ट्रोक, इंग्लिशमधले सहीचे स्ट्रोक आणि मराठीचे सहीचे स्ट्रोक AI मॅच करतं. बरं हे कसं करतं? अगदी अकाउंट ओपनिंगच्या फॉर्मवरनं पण मॅच करतं. मग तुम्ही म्हणाल अकाउंट ओपनिंग मग त्यांनीच भरायला पाहिजे का? असं तर आपल्याकडं नाही आहे. त्याला जर तुम्ही कुठलंही सॅम्पल दिलं अक्षराचं आणि दोन्ही सहीचं तर तो दोन्ही स्ट्रोक मॅच करतो आणि आज 100% तो मॅच करून देतो. म्हणजे क्लिअरिंग विषय संपला, लोन विषय हे वापरतात. हे आज अनेक बँकात वेळ कमी आपल्याला हे झिस्ट फायनान्स कम्प्लीट टूलचा वापर करते. युनिफाईड लेंडिंगचं RBIने जे आणलंय त्यांचा अँड फायनान्शियल म्हणून अलिपेची चायनीज कंपनी आहे, कम्प्लीट वापरते. आणि हे भारतात आता सगळ्या फिनटेक कंपन्या, सगळ्या स्मॉल बँक फायनान्स ह्याचा बऱ्यापैकी वापर करतात. तुम्ही जर लोन ॲप्लिकेशन प्रोसेस केलं, सगळे डॉक्युमेंट प्रोसेस करून प्रिंट काढून देतो. आज आपण त्या ह्याच्यात कितीतरी वेळ घालतो कम्प्लीट. आणि फार रॉकेट सायन्स वगैरे काही नाही आहे. छोट्या कंपन्यांनी हे छोटे ॲप आणलेत आणि सगळे डॉक्युमेंटेशन आपल्याला वचन चिठ्ठीपासून हायपोथिकेशनपासून कर्ज मागणी अर्जापर्यंत प्रिंट काढून मिळते. हे स्मॉल बँक फायनान्स करतात तर पतसंस्थांनी केलंच पाहिजे. तसं हे चेक कलेक्शन बघितलं आपण, लोन प्रोसेसिंग बघितलं आणि अकाउंट ओपनिंगच्या बाबतीत इतकं सोपं झालं आहे. आता आधार कार्ड दिलं, अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरून मिळतो. दुसरा जर मॅन्युअल भरायचं असेल तर ते बरेच जण, काही पुण्यात एक परवा टेक्नॉलॉजीचं एक्झिबिशन झालं, तिथं ती मशीन पण अवेलेबल आलेली आम्ही पाहिली डेमो. म्हणजे अकाउंट ओपनिंगचा फॉर्म कसा सिस्टीम आहे आणि एका पतसंस्थेमध्ये तो आत्ता वापरला जातो. त्या अकाउंट ओपनिंगच्या सिस्टीममध्ये तुम्ही ज्यावेळेस पतसंस्थेत एखादा माणूस अकाउंट ओपनिंगला येतो तेव्हा आपण त्याला एक अकाउंट देतो.
तो कुठंतरी बसतो आणि सगळं अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरतो, त्याच्याबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड लावतो आणि आपल्याला आणून देतो, आपण तपासतो आणि अकाउंट ओपन करतो. त्या सिस्टीममध्ये असं आहे, तुम्ही जो अकाउंट ओपनिंगचा फॉर्म देता त्याला एक विशिष्ट नंबर आहे. विशिष्ट नंबर म्हणजे काही नाही, आपला नंबर 12,203, 9,408 असा नंबर आहे. तो नंबरचा फॉर्म आपल्या सिस्टीममध्ये टाकायचा, ॲक्टिव्ह करायचा फक्त. तो फॉर्म आपल्या सिस्टीमला कनेक्ट करून टाकला आहे आणि त्याला एक विशिष्ट त्या कागदाचा नंबर कॉर्पोरेटेड केलेला आहे, तो बरोबर मॅच करतो. तुम्ही जशी पेन चालवाल, हा पेन अगदी ॲमेझॉनवर जा, ब्ल्यूटूथ पेन अगदी 100 रुपयापासून 150 रुपयापर्यंत मिळतो, 200 रुपयापर्यंत मिळतो. हा फक्त ब्ल्यूटूथचा पेन वापरायचा आहे. त्या पेननी जर आपण सगळं केलं, पेन जसा जसा फिरला तसा तसा तो इथं मॅच करत जातो आणि अकाउंट ओपनिंगचा फॉर्म कंप्लीट होतो. समजा त्या कस्टमरने दिलं आपल्याला फॉर्म आधी हातात घेण्याच्या आधीच कळतं की त्याने कॉलम नंबर 12, 14 भरलेला नाही. मग आमचा क्लर्क किंवा आमचा ऑफिसर म्हणू शकतो, सर तो फॉर्म जरा पूर्ण भरून द्या. तो म्हटला भरला नाही, 14 आणि 12 कॉलम राहिले. त्या कस्टमरला कळतं, अरे मग हातात न घेता का सांगतो हा? तर ह्याच्या सिस्टीमवर कळतं की 2 फिलअप करायचे राहिले, तर रेड लाईट येते किंवा रेड सिग्नल येतो तिथं, आणि तो पूर्ण भरला की फॉर्म इज कम्प्लिटेड. तुम्ही सबमिट केला की फॉर्म तयार होतो. तुम्ही तो घेतलेला फॉर्म कुठेही ठेवला तर चालेल, तुमच्या सिस्टीमला त्याच्या हस्ताक्षरातला सहीचा फॉर्म कंप्लीट तयार आहे. ज्यावेळेस चेक पास करताना ह्याच हँडरायटिंगचा उपयोग पण AI करू शकतो. म्हणजे अकाउंट ओपनिंगमध्ये अशा पद्धतीनं भविष्यातलं काम चालणार आहे. कर्जाचं काम चालणार आहे, क्लिअरिंगचं काम चालणार आहे. आता गमतीचा भाग, रिकव्हरीमध्ये अनेक बँका, अनेक पतसंस्था AI कलेक्शन टूल वापरतात. नाव पण सांगतो, म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी कोटक बँक AI टूल्स वापरते आणि रोज 10 लाख कॉल लावते. काय करतं हे AI टूल्स? इतकं सुंदर काम करतं. तुम्ही त्याला डेटा दिला, SMA1 म्हणजे 1 हप्ता थकलेल्या कर्जाला जर सांगितलं, जेवढ्यांचे 1 हप्ते लागलेत त्याला फोन लाव. आपल्या भाषेत, समजा मी रिकव्हरीला जाधव असेल तर जाधवचा 12 सेकंदाचा जर व्हॉइस त्याला दिला सॅम्पल विथ परमिशन, थोडंसं अवघड आहे आता, त्याला कायदेशीर काही गोष्टी पूर्तता कराव्या लागतील. जर त्याला सॅम्पल दिलं तर तो माझ्या आवाजामध्ये कस्टमरला फोन लावतो, त्याचं नाव घेतो, थकबाकी सांगतो, आउटस्टँडिंग सांगतो, सगळं सांगतो आणि त्याच्याकडनं आश्वासन घेतो. हे टूल्स अगदी माझ्या बँकेत पण वापरतो आम्ही. किती कॉल लावतो? तर एकाच वेळेस आमच्यात एका लाईनवर 100 कॉल. म्हणजे माझ्याकडे जर 3 लाईन असतील, ॲट ए टाईम ते AI 300 लोकांना बोलतं. काय बोलतं? सगळं बोलतं. सुरुवाती बँकेचे नाव सांगण्यापासून तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतं. तुम्ही विचारलात ओव्हरड्यू झालंय का अकाउंट? ओव्हरड्यू म्हणजे काय? डेफिनेशन सांगतं. तुम्ही म्हटलात सिव्हिल खराब होईल, सिव्हिल म्हणजे काय विचारलं? डेफिनेशन सांगतं. तुम्ही म्हटलात तुला कळतंय का अश्लील भाषेचा वापर केलं? समजून सांगतं. म्हणजे तुम्ही जे जे उत्तर विचाराल, जे जे माहिती सांगाल, ते सगळे उत्तर देतं. बरं, हे किती एका वेळेला 300 कॉल मॅनेज करतं. आणि तुम्ही जर त्याला 1000 कॉल लावायला दिले तर ते अर्ध्या तासात 1000 कॉल लावतं आणि 1000 कॉलरचा 15 पॅरामीटरमध्ये डेटा देतं. काय डेटा देतं? 1000 कॉलमध्ये 800 लोकांना मी फोन लावला, 200 लोकांनी फोन उचलला नाही, त्याला 2दा लावला, उचलला नाही. 800 लोकांपैकी 600 लोकांनी आश्वासन दिलं, 300 लोकांनी हे सांगितलं. अशा वेगळ्या वेगळ्या पॅरामीटरमध्ये काही लोकांनी व्यक्तिगत कारणं सांगितली. म्हणजे त्या कॉलमध्ये, मी तुम्हाला कॉल पण ऐकायला देईन की त्या कॉलमध्ये ते AI विचारतं, सर पैसे भरा. तो माणूस म्हणतो मी फॅनवर बसलोय. आता अनरिलेटेड आहे,
मी पैसे भरा, हप्ता भरा म्हणून सांगतोय, तो म्हणतोय मी फॅनवर बसलोय. एक कस्टमर म्हणतोय मी हॉस्पिटलमध्ये आहे. लगेच AI त्याला चांगल्या भाषेत विचारतं, सर तुम्ही आजारी आहात की कोण आजारी आहे? मग तुम्ही म्हणलात नाही मी नाही, माझी बहीण आजारी आहे. मग तुम्ही आत्ता बोलू शकता, 2 मिनिट वेळ आहे बोलायला? नाही मला आत्ता बोलू नका. लगेच विचारतं किती वाजता बोलू. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला मानवाप्रमाणे सुंदर उत्तरं देतं आणि 17 ते 15 पॅरामीटरमध्ये ॲनालिसिस करून देतं. आपल्या समोर येतं 1000 कॉल लावले, त्यातले 800 कॉल अटेंड झाले, 800 मधले हे लोकांनी आश्वासन दिलं, या लोकांनी अश्लील भाषेचा वापर केला, या लोकांनी हे केलं. आणि जर ज्या लोकांनी आश्वासन दिलं त्या दिवशी पुन्हा त्यांना एक SMS करतं, पुन्हा त्यांना कॉल लावतं, पुन्हा आठवण करतं. जवळपास 80% काम रिकव्हरीचं आत्ताचं चालू AI करतं. आणि याच्यात किती गंमत आहे, आम्ही ज्यावेळेस 2 महिन्यापूर्वी काम करायला चालू केलं त्या दिवशीची भाषा आणि आजच्या भाषेमध्ये प्रचंड फरक आहे. म्हणजे AIला हे कळतं त्या टूल्सला की या बँकेचे कस्टमर कसे आहेत. मग स्वतः AIने आम्हाला रिपोर्ट कॅल्क्युलेट करून दिला की 300 कॉल लावले, 300 मधले 200 लोक अतिशय चांगले बोलणार आहेत, हे त्यांनी सांगितलं आम्हाला. म्हणजे त्याला बघा, एखाद्या माणसाला आपल्याकडे रिकव्हरीचा माणूस 8 वर्ष काम करतोय आणि त्याला विचारलं चेअरमननी आपल्याकडे काय रे कस्टमर, तुम्हाला साहेब आपल्या ते 10% कस्टमर आगाव आहेत, 90% कस्टमर चांगले आहेत. हे AI अगदी 15 दिवसात सांगतो. मग त्याच्याकडं काय, त्याच्याकडं सगळं कलेक्शन आहे, 45 TB डेटा आहे. त्यामुळे ते सगळं कलेक्शन ते करतं आणि आपल्याला पाहिजे तसे रिपोर्ट देतं. हे हायपोथिकेटेड आहे का, तर अजिबात नाही. तर तुम्हाला एक पुण्यातल्याच बँकेचा कॉल म्हणजे तुम्ही जर बघितलात की खरंच हे शक्य आहे का, तर हो शक्य आहे. आता एक तुम्हाला डेमो कॉल दाखवतो ह्याचा. नमस्कार, मैं सोनाटा फाइनेंस से बोल रही हूँ. ये कॉल आपकी 1000 रुपये की EMI के संदर्भ में किया गया है. क्या मेरी बात उत्कर्ष जी से हो रही है? हाँ मैडम बोलिए. धन्यवाद. आज की तारीख में आपकी कुल 2 किस्तें बकाया हैं, जिनकी कुल राशि 1000 रुपये है. क्या आप बकाया राशि जमा कर सकते हैं? नहीं कर सकता. हम समझते हैं कि आपको कठिनाई है. अगर आप 1000 का भुगतान नहीं कर सकते हैं, तो क्या आप 667 का आंशिक भुगतान कर सकते हैं? नहीं. हम आपकी परिस्थिति समझ सकते हैं, लेकिन आप पहले ही आपकी अंतिम तारीख मिस कर चुके हैं. क्या आप कम से कम 500 जमा कर सकते हैं? नहीं कर सकता मैडम. मैं समझ सकती हूँ, परंतु पहले ही भुगतान में हो रही देरी के कारण आपका CIBIL स्कोर खराब हो रहा है. क्या मैं कारण जान सकती हूँ? पैसे नहीं है. मैं समझ सकती हूँ, परंतु आप और देरी करेंगे तो हम भविष्य में आपको लोन नहीं दे पाएंगे. इसलिए जल्द से जल्द भुगतान कर दे. हा हिंदीतला कॉल आहे. आणि एक रक्षाबंधन दिवशी एका बँकेने कॉल केला. तर रक्षाबंधन दिवशी त्याला कसं कळतं बघा. रक्षाबंधन दिवशी कॉल केल्यानंतर तो म्हणतो, तुम्हाला आपण म्हणतो ना अरे तुला कळतंय का रक्षाबंधनला फोन केलाय, तर त्याला रक्षाबंधन आहे, तुझा उत्सवाचा दिवस आहे हे त्याला कळतं. नमस्कार, मी उन्नती फिनसर्व मधून बोलत आहे. माझे बोलणे डेझी जोसेफ वासशी होत आहे का? मी सध्या बिझी आहे, तुम्हाला माहिती आहे रक्षाबंधन आहे. मी तुम्हाला नंतर फोन करतो मॅडम. काय आला? ठीक आहे, मी समजते तुम्हाला सध्या व्यस्तता असेल. तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी असल्याने तुम्हाला आराम करायला आवडेल, ही गोष्ट मी समजते. पण म्हणजे त्याला एवढं कळतंय रक्षाबंधन आहे, तू आनंदात आहे. असे उलटे अगदी अश्लील भाषेचे मी फोन जाणीवपूर्वक ऐकत नाही, ते बरं दिसत नाही. म्हणजे एकाने इतके उलटे, तुझा चेअरमन हा आहे ना, नावं घेतलेत म्हणून आम्ही ते वाजवायला देत नाही की अरे तुझा चेअरमन आहे ना, मला माहिती आहे कसं करतो तो. तर त्याची सुंदर सुंदर अशी उत्तरं तो कधी त्याला चुकीचं उत्तर देत नाही. तो म्हणतो साहेब तुम्ही चेअरमनला भेटायचं तर मला सांगा, मी चेअरमनला मेसेज कन्व्हे करतो, जनरल मॅनेजरला मेसेज कन्व्हे करतो. आणि तो हेही त्याला पॅरामीटर आहे. तुम्ही जर त्याला सांगितलं असं जर जास्त बोलत असेल तर हा कॉल एखाद्या ऑफिसरकडं फॉरवर्ड कर, तर तो आमच्याकडं फॉरवर्ड करतो आणि ती मशीन आम्हाला सांगते हा कॉल कधी ऐका तुम्ही आधी काय म्हणलंय.
लिखित आणि व्हॉइस दोन्ही ऐकतो आणि मग त्याला बोलतो, अरे तुला काय बोलतोय कळतंय का नाही, तू कुणाशी बोलतोय, आपल्यालाही बोलता येतं. आता हे कसं होतंय, हे इतकं डेव्हलप होतंय की तो इतका सुपिरियर बोलायला लागलाय. तुम्ही म्हणाल की असं शक्य आहे का, तर हो शक्य आहे. बघा, माझे बोलणे गायकवाड रेखा नितीनशी होत आहे का? हॅलो, नमस्कार, मी गायकवाड रेखा नितीनशी बोलत आहे का? तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हो, मीच बोलते. नमस्कार गायकवाड रेखा नितीन, तुमचा पवना सहकारी बँक लिमिटेड बँकेसोबत चालू असलेल्या कर्ज खात्यावर 13,928 रुपयेचा हप्ता शिल्लक आहे आणि तो 15 जानेवारी 2025 रोजी दिला होता. तुम्ही हा EMI कधी देण्याची योजना करत आहात? 1-2-3 दिवसात भरते. ठीक आहे, तर तुम्ही 26 जानेवारी 2025 रोजी पेमेंट करण्याची योजना करत आहात का? तुम्ही हा EMI कधी देण्याची योजना करत आहात? काहीतरी सांगा. 27 तारीख. तुम्ही जोपर्यंत नाही म्हणत नाही किंवा काहीतरी शब्द देत नाही तोपर्यंत फोनच ठेवत नाही. बरं, म्हणजे कसं, तुम्ही काही कारण सांगितलं त्याचं इतकं चांगलं आहे, आता इतकं डेव्हलप व्हायला लागलं आहे. आम्ही काही कॉन्फिगरेशन केले कॉलचे, तर एका कॉलमध्ये सुपिरियरता यायला लागले. मग तुम्ही म्हणाला असं कसं शक्य आहे, तर AI हेच आहे, जनरेटिव्ह आहे. तुम्ही पहिल्या दिवशी वापरलात तर तुम्हाला वाटेल अरे हे, मला ज्यावेळेस मी पहिल्यांदा AI वापरायला सुरू केलं मला वाटलं की अरे हे एवढं काही खास नाही. पण आज ज्यावेळेस मी वर्षभराने बघतोय एकदम सुपिरियर. मला कळलं का मराठवाड्यातल्या बँकेचा फोन आला, लिटरली. मला रिझर्व्ह बँकेचं ऑडिट चालू आहे त्यांचं. त्या MDचा मला फोन आला, और रिझर्व्ह बँकेचं असं म्हणणं आहे की व्हॅल्युएशन आपण सगळे नेमतो, व्हॅल्यूवर नेमतो, तर त्याची पॉलिसी आहे का तुमच्याकडं, कसं नेमता तुम्ही? त्यांनी म्हटलं पॉलिसी नाही, आम्ही अर्ज घेतो, संचालक मंडळावर ठेवतो, चेअरमन किंवा संचालक नाव सांगतात त्याला देतो, ह्याच्या पलीकडे काही करत नाही. म्हणजे धोरण नाही आहे का? मला म्हटलं, त्यांनी म्हटलं मला मी माझं ऑडिट होईपर्यंत धोरण पास करून घ्या. मी व्यवस्थित त्या बँकेची साईज, त्या बँकेचं नाव, त्या बँकेचं थोडंसं माहिती घेतली आणि त्याला एक प्रॉम्प्ट तयार केला. ह्याला म्हणतात प्रॉम्प्ट. म्हणून मी टेक्निकल भाषा सर्वात शेवटी सांगतोय. त्याला मी एक प्रॉम्प्ट तयार केला. प्रॉम्प्ट हे जे सांगतो त्याला प्रॉम्प्ट म्हणतात, प्रॉम्प्ट लिहिणाऱ्याला प्रॉम्प्टर म्हणतात आणि शिकणाऱ्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. म्हणून आत्ता आपल्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकावं लागतं. मी त्याला 7 लाईनमध्ये ती सगळं प्रॉम्प्ट दिलं. विदिन द 10 सेकंद 11 पानी सुंदर पॉलिसी बनवली. त्यातलं एक अक्षर पण मी काढलं नाही. मी शिंत्रे साहेबाला पण मुद्दाम शेअर केलं. मला त्यांनी ह्या कार्यक्रमाचं पत्र पाठवलं. मी त्याला एक प्रॉम्प्ट दिला आणि असं केलंय. त्यांनी उत्तमरित्याचं पत्र बनवलं. ते पत्र जशास तसं मी शिंत्रे साहेबाला पाठवलं. तुम्ही फक्त वाचा, यात काही वेगळं पण आहे का सांगा. ते म्हणले मला काही वेगळं नाही, सुंदर पत्र आहे, त्याच्यात एकही अक्षर माझं नव्हतं. एवढं रिप्लाय सुंदर आहे. म्हणजे काय आहे यात आपल्याकडं? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या परीक्षा व्हायच्या आधी 4 लाईनचा प्रश्न असायचा आणि आपण त्याला लिहिलं की AI शाप की वरदान असं प्रश्न आलं. पूर्वी यायचं सायन्स शाप की वरदान. असे खूप प्रश्न अनेकांनी सोडवले असतील. सायन्स शाप की वरदान हे जर प्रश्न आला तर आपण त्याला कुठंतरी 80 लाईन, एक 2-3 पानं निबंध लिहिल्यासारखं लिहायचं. आता AI म्हणतं तसं काही लिहू नका. त्यानं म्हणतं उत्तर माझ्याकडं आहे, मी तुम्हाला 80 लाईनचं उत्तर देतो, त्याच्यावरनं तुम्ही प्रॉम्प्ट तयार करा, म्हणजे प्रश्न तयार करा. म्हणजे आत्ता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये पेपर असा निघतो, 2 पानं लिहून येतात, हे वाचायचं आणि 4 लाईनमध्ये उत्तर लिहायचं. बघा सगळं उलट झालं. म्हणजे आम्हाला 4 लाईनचा प्रश्न 80 लाईन लिहायच्या, आता 80 लाईनचं उत्तर, तर माझ्याकडे उत्तर आहे, तू फक्त माझ्याकडनं कसं काढून घेणार हे तू शिक. म्हणजेच AI शिकणे. AI शिकणे वगैरे काही नाही, आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला काय पाहिजे. प्रयोग करायचा असेल, तुम्ही वार्षिक सभेच्या
अहवालामध्ये पहिलं पान असतं वार्षिक सभेची नोटीस, त्याचे एक फोटो काढायचा, AI टूल्सला द्यायचं आणि सांगायचं याचं मला प्रोसिडिंग लिहून दे. 10 सेकंदात 11 विषयाचं प्रोसिडिंग, जिथं जिथं आकडेवारी आहे तिथं डॅश डॅश टाकतं. मी स्वतः बघितलेत, सूचक, अनुमोदक हे सगळं लिहितं. लगेच त्याला म्हणायचं विषय क्रमांक 17ला राईट अप करण्याच्या बाबतीत या सभासदांनी ये विचारलं, तो लगेच त्यात ॲड करतो आणि उत्तम दर्जाचं प्रोसिडिंग लिहून देतो. तुम्ही असे 5-6 प्रोसिडिंग लिहून घेतलात की 6व्या प्रोसिडिंगला तो इतका एक्सपर्ट होतो. म्हणजे आपल्यात बघा, एखादा कर्मचारी त्याला रोज काम जर दिलं तर तो चांगला एक्सपर्ट होतो. तसं हे सगळं काम AI करतं. मग वापर होतो, हो आत्ता पण वापरू शकतो आपण. एखाद्या कस्टमरनी पत्र लिहिलं, तुम्ही त्याला सांगितलं ह्याला रिप्लाय तयार करून दे, त्यानं ड्राफ्ट व्यवस्थित करतं. जिथं आकडे आहेत, जिथं तुम्हाला काय म्हणायचं आहे तिथं कंसात लिहून देतं. तुम्ही इथं आकडे टाका किंवा तुमचे काय नियम टाका. मी तुम्हाला गंमत सांगतो, AI टूल्सनी काय माहिती तयार केली, तुमच्याकडे नसेल तुम्ही पण करू शकता. आमच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना मास्टर सर्क्युलर देते. 30 ते 35 मास्टर सर्क्युलर आहेत. त्यातले 17 मास्टर सर्क्युलर हे 40 पानी, 50 पानी, 60 पानी आहेत, इंग्लिशमधले आहेत. मी ते 17-18 सर्क्युलर, मास्टर सर्क्युलर, बँकेचा बायलॉज, बँकेचं कर्जाचं धोरण, बँकेचं सायबर सिक्युरिटी धोरण, ह्या सगळ्यांच्या PDF माझ्या AI टूल्सला दिल्या आणि त्याला सांगितलं माझ्या सगळ्या कर्मचाऱ्याला मला या धोरणामधनं, या मास्टर सर्क्युलरमधनं प्रत्येक मास्टर सर्क्युलरवर, प्रत्येक बायलॉजवर किंवा प्रत्येक ह्याच्यावर मला कमीत कमी 20 प्रश्न आणि त्याची उत्तरं तयार करून द्यायची. 5 प्रश्न सोपे असावेत, 5 प्रश्न मध्यम असावेत, 10 प्रश्न अवघड असावेत. असं केल्यानंतर 22 मिनिटात 520 प्रश्नाची उत्तरपत्रिका प्रश्नासकट तयार करून दिली. हे जर मी मॅन्युअल काम केलं असतं तर मला कमीत कमी 2 वर्ष लागलं असते. म्हणजे AI टूल्स माझं, त्याला सांगितलं मला 150 पानाचं पुस्तक लिहायचं आहे, अर्ध्या तासात 150 पानाचं उत्तम पुस्तक लिहून देतं. एवढं AI टूल्स आलंय. म्हणजे AI टूल्स म्हणजे काही वापरायचं तुम्हाला फक्त कळलं पाहिजे. म्हणतो ना, उंगली टेढ़ी है तो घी निकलता है. तुम्हाला जर कळत असेल काय घ्यायचं तर सगळं, म्हणजे आपल्याला प्रोसिडिंग वापरता येतं, कर्जात वापरता येतं, रिकव्हरीत वापरता येतं, कलेक्शनमध्ये वापरता येतं. सगळे फोन तुम्ही AI टूल्सला सगळ्या सभासदांची यादी दिली आणि जन्मतारीख दिली, त्या तारखेला अगदी छान भाषेत सगळ्या सभासदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतं. FD रिन्युअल झालं मेसेज करतं, फोन करून सांगतं. तुम्ही काहीही त्याला माहिती दिली तर तो व्यवस्थितरित्या आपल्यापेक्षा उत्तम काम करू शकतो. हे AI टूल्स आहे. ह्याला शिकावं लागतं का? अजिबात नाही. तुम्ही, म्हणून तुमची माझी संधी ही आहे की मला हे तुम्हाला सांगायला मिळालंय, कारण 2 वर्षांनी तुम्ही ह्याचं ट्रेनिंगच घेणार नाहीत. कारण तुम्ही म्हणाल व्हॉट्सअप कुठं शिकायचं असतं का, त्यामुळे AI कुठं शिकायचं असतं का, हे ऑटोमॅटिक तुम्हाला येणार आहे. मग तुम्ही आजच चालू करा. जेव्हा तुमच्या, म्हणून व्हॉट्सअप वापरत असाल, मेटा नावाचं टूल्स येतं बघा, सगळ्या व्हॉट्सअपला आहे, वापरत कुणीच नाही. म्हणजे मला मेटाची मार्केटिंग करायची नाही किंवा GPTचं मार्केटिंग करायचं नाही, पण तुम्ही GPT वापरायला चालू करा. तुमच्या लक्षात येईल एक सुंदर असिस्टंट आपल्याला मिळेल. हे सगळे टूल्स वापरले जातात. अजून कुठं वापरलं जातं? आपल्याला जर तुम्ही त्याला 4 वर्षाचं बॅलन्स शीट दिलं, 4 वर्षाचं बॅलन्स शीट आणि ट्रेंड सांगितला, तर तो आपल्याला पुढच्या 5 वर्षाचं बजेट करून देतं. मी गंमत म्हणून सांगतो, मी माझ्या बँकेचं 7 वर्षाचं बॅलन्स शीट दिलं आणि बँकेचं आत्ताचं धोरण, चेअरमनची भूमिका काय आणि बँकेतला स्टाफ किती आहे, मागच्या वर्षाचा ट्रेंड किती आहे, गेल्या 5 वर्षातला ट्रेंड किती आहे, हे सगळं PDF डेटा दिलं आणि त्याला सांगितलं की मला 2030 पर्यंतचं बँकेचं सगळं नियोजन करून दे. 22 पानाचं नियोजन तयार करून दिलं.
त्यांनी रोज काय करावं, मार्केटिंग कसं करावं, मार्केटिंगचे टूल्स कसे वापरावेत, संचालक मंडळात कसं मांडावं, इकडं कसं मांडावं, तिकडं कसं मांडावं, जे आपल्याला अंदाज पण नाही एवढी उत्तम मराठीत बनवून दिली. हे AI टूल्स आहे. FDचा पॅटर्न काढायचा आहे. तुम्ही साधं तुमच्याकडं असतं लिक्विडिटीचं स्टेटमेंट जर AIला दिलात, एक पानाचं स्टेटमेंट, आणि तुम्ही सांगितलात की माझ्या पतसंस्थेची लिक्विडिटी मेंटेन होते का नाही, 2 मिनिटात सांगतो की लिक्विडिटी मेंटेन होते का नाही, तुमची हाय इन्व्हेस्टमेंट आहे, नॉन एसआरमध्ये एवढी आहे, अनावश्यक एवढी आहे, अगदी सेकंदात सांगतो. म्हणजे प्रत्येक सेक्टरला आपल्याला हे वापरता येतं. तुम्ही जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. मग तुम्ही उद्यापासून वापरायला चालू करा, अर्धे कामं सोपे होऊन जातील. तुम्हाला माहिती आहे लोक न्यायालय भरतं, बऱ्याच कुणीच त्याच्यात सहभाग घेत नाही. लोक न्यायालयामध्ये आपल्याला थकबाकीदाराला कोर्टात दावा न करता सुद्धा लोक न्यायालयात दावा दाखल करता येतो. विदाऊट ॲडव्होकेट, विदाऊट फीस आपल्याला जजमेंट मिळतं. तुम्ही सगळे 101चे सर्टिफिकेट घेता, त्यासाठी असोसिएशनकडे जावं लागतं, त्याच्यासाठी ARकडे जावं लागतं. पण हे जर लोक न्यायालयात गेलं तर आपल्याला हे सहज बिना पैशाचं एका दिवसात रिकव्हरी सर्टिफिकेट मिळतं. हे दावे मला एका दिवशी 550 दाखल करायचे होते. मी AI टूल्सचा वापर केला आणि एका दिवशी 550 ॲप्लिकेशन, 550 कन्सेंट टर्म आणि 550 नोटिसा अर्ध्या तासात तयार झाल्या. अहो कल्पना करा, हे 550 फायली बनवायला मला कमीत कमी 1.5 महिना लागला असता. आणि नाव नाही सांगणार, एका पतसंस्थेने असं सांगितल्यामुळं मला विचारलं, ॲडव्होकेटला दिलं, ॲडव्होकेटने फीस सांगितली पर केस 2000 रुपये आणि कमी करून 1000 रुपये, म्हणजे 500 गुणिले 1000. कशाला पैसे, हे फुकट घरी होतं आपल्या. एवढे चांगले टूल्स अवेलेबल आहेत. 150 टूल आत्ता मार्केटला अवेलेबल आहेत. काही पेड आहेत, काही स्वस्त आहेत. जे फुकट आहेत ते फुकट वापरा, आधी फुकट तर वापरा, मग बघूयात. हे सगळं AI टूल्स. तर आपल्याला तंत्रज्ञान गेलं आलं, इतकं सोपं आलं. म्हणजे काय झालं, AI मध्ये फरक आला. म्हणजे काय आलं, सगळे काही पुण्यातले लोक असतील तर पुण्यातली वारी घाटातनं जाताना कोणीतरी एक हेलिकॉप्टर घेऊन यायचं आणि घाटात हेलिकॉप्टरमधनं फोटो काढायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळला छापून यायचा वारीचा विहंग असा घाटातनं फोटो म्हणून. त्याच्यासाठी हेलिकॉप्टर काम करायचं, हेलिकॉप्टर काढणारे काम करायचे, कॅमेरा काम करायचा, पायलट काम करायचा. आत्ता सगळं गेलं. एवढूसा ड्रोन आला आणि ड्रोननं फोटो निघतो, ड्रोन वापरणारा आला, ड्रोन बनवणारा आला, ड्रोन कॅमेरा आला, पायलट गेला. म्हणजे 4 गेले, 4 नवीन आले. म्हणजे नोकऱ्या जाणार नाहीत, फक्त नोकरीचं स्वरूप बदलणार. म्हणून यातले तज्ज्ञ म्हणतात की 30 वर्षापूर्वी जर इंजिनिअरिंग झालं कुणी, त्याचं इंजिनिअरिंग 15 वर्षांनी 52%, 48 ते 52% नॉलेज बिनाकामाचं व्हायचं. त्याच्यानंतर ते 7 वर्षाला आलं आणि आत्ता एखादा जर इंजिनियर झाला तर त्याचं नॉलेज 3.5 वर्षात कालबाह्य होणार आहे. कसं होणार आहे, कोडिंग, कॉम्प्युटर सायन्सला जेवढी मुलं काम करत होती, कॉम्प्युटर सायन्सची बॅचच बंद व्हायची वेळ आली AI आल्यामुळं. कारण AI कम्प्लीट कोडिंग तयार करून देतं. म्हणजे आपली मुलं म्हणतात, म्हणजे अगदी माझ्या फॅमिलीतून माझ्या मुलीकडनं म्हणणं जातं, माझं इंजिनिअरिंग ChatGPTने केलं. ही स्थिती आहे. 70% नॉलेज हे ChatGPT इंजिनिअरिंगच्या पोराला देतं. अहो 40 पाने रिपोर्ट बनवतात. आपला वार्षिक अहवाल पहिल्या वर्षी त्रास होईल, दुसऱ्या वर्षी डेटा दिला की वार्षिक अहवाल ChatGPT अर्ध्या तासात बनवून देईल. प्रयोग करून बघा तुम्ही. बरं, त्याला काहीच द्यायचं नाही, रॉ द्यायचं. तुम्ही कचरा द्या, तो बरोबर शोधून काढतो आणि लिहून देतो. मी बँको रिबन सेरेमनीमध्ये मला
या विषयावर लेक्चर देण्यासाठी जायचं आहे, पॉईंट काढून द्या. 7 पेज इतकी सुंदर माहिती काढून दिलं, त्यातली 80% मी वापरतोय. एवढं सुंदर, काहीच करावं लागत नाही त्याला. हे ChatGPT आहे. हे एवढं नॉर्मल का करून सांगतोय मी की तुम्हाला कळावं म्हणून मी कुठल्याही लँग्वेजचा कुठले मग त्यातलं अल्गोरिदम काय, अहो अल्गोरिदम आपल्याकडं होतं का? होतं, सगळं होतं. शेवटच्या टप्प्यात आपल्या भारतात पूर्वी AI होतं का? हा प्रश्न कुणाला विचारला तर AI मध्ये सगळ्यात प्रचंड काम केलंय सुंदर पिचाई आणि सत्य नडेलने. हे दोघंही AI मध्ये प्रचंड काम केलेत. यूट्यूबवर जा, दोघांची व्याख्या नाहीत. त्यांना प्रश्न विचारला की बाबांनो, एका तज्ज्ञाला विचारलाय की या 2च माणसांनी AI रोड काम का केलं, जे दोघंही भारतीय वंशाचे आहेत. दोघंही भारतीय वंशाचे आहेत आणि या दोघांनीच का काम केलं? त्या सायबर तज्ज्ञ त्या AI तज्ज्ञाचं म्हणणं आहे की भारतात AI होतं, यांना त्याची चुणूक होती. भारतात कधी काळी AI होतं, यांना त्याच्या पाऊल खुणा सापडल्या होत्या, म्हणून हे पुढे गेले. हे यूट्यूबवरचं AI तज्ज्ञांची माहिती आहे. मग होतं का? तो होतं, तुम्हालाही माहिती आहे, फक्त आपल्याला ते शोधता आलं नाही. हेच तुम्ही जर AI टूल्सला दिलं की भारतीय संस्कृतीमध्ये AI होतं का, आणि आत्ताच्या AIचे टूल्स आणि धर्मसंस्कृतीमधले किंवा धर्मग्रंथामधले किंवा संस्कृतीमधल्या ग्रंथामध्ये काही टूल्स होते का, तर त्यांनी भली मोठी लिस्ट काढून देतं. हे मी नाही, या AI मधले तज्ज्ञ 2-2 तासाच्या भाषणात सांगतात. नावं मी मुद्दाम घेत नाही. आत्ता रामायण महाभारतावर यूट्यूबवर एका प्रचंड अशा तज्ज्ञाचे मुलाखती 2-2 तासाच्या, त्यांनी AI कसं होतं सिद्ध करून दाखवलं. AI होतं का? होतं. कुठं होतं तर 100% आपल्या भारतात AI होतं, हे सांगायला जागा आहे. आता AI काय करतं की कुठलीही माहिती कुठेही घेऊन जातं. म्हणजे 45 TB डेटा तुम्हाला सगळी माहिती काढून देतं, त्याला जगभरातली माहिती आहे. असा माणूस भारतात होता का? हो, होता. ज्याला ब्रह्मांडातलं कळायचं. आज जे AIला ब्रह्मांडातलं कळतंय, तसं आमच्यात नारद मुनी होते, त्याला अख्ख्या ब्रह्मांडाचं माहीत. 5 मिनिटात इथली बातमी तो तिथं घेऊन जायचा. त्यांचं म्हणणं आहे हे पॉवरफुल AIचंच एक रूप होतं. अहो, त्या नारदाला काय माहीत नव्हतं? 2 मिनिटात इकडची बातमी तिकडं करायचा. म्हणजे AIच होतं. बरं, हे एक थांबतंय का? नाही. आमच्याकडे सगळ्यांना माहिती आहे दिव्य दृष्टी होती का? आत्ता काय दिव्य दृष्टीच आहे. कुठलाही कॅमेरा हे लाईव्ह कुठेही बघता येतं. त्याला AIची जोड दिली तर पॉवरफुल होतं. तर आमच्या महाभारतात संजयने काय केलं? अरे बाबा, युद्ध काय चालतंय सांग, असं म्हणलं जातं. श्रीकृष्ण सुद्धा एक अतिशय प्रगल्भ, अतिशय परिपूर्ण असा AI होता. कारण युद्धभूमीत भगवद्गीता सांगतोय माणूस. कसं शक्य आहे? आज कुणाला तर शक्य आहे का सांगा मला, की काय लेवल असेल. म्हणजे त्या तज्ज्ञाचं म्हणणं आहे या व्यक्तीच्या अंगात काहीतरी होतं, हे कुठंतरी होतं. त्यांनी उदाहरण दिलंय, मोठे रोबोट होते का? हो, होते. आमचा कुंभकर्ण हा एक महान असा रोबोटच होता. का होता? कारण डिस्चार्ज झाला की 6 महिने झोपायचा. बॅटरी तेवढी पॉवरफुल नसायची, म्हणून तो 6 महिने चार्जिंगला लागायचे. चार्ज झाला की तो भरपूर खायचा, म्हणजे खूप काम करायचा. अशा प्रकारचं होतं. इथंच थांबतंय का? ह्याच्या पुढं जाऊन सुदर्शन चक्र, ज्याला आम्ही पूर्ण AI अल्गोरिदमवर डिपेंड आहे. अल्गोरिदम म्हणजे फार डोक्यात जाऊ नका की आपल्या मेंदूची सगळी कशी यंत्रणा चालते, त्याला अल्गोरिदम म्हणतात साध्या भाषेत. ते अल्गोरिदम बरोबर त्या आधीच्या अनेक घटनांमध्ये वापरलं गेलं. म्हणजे कुठं वापरलं गेलं, म्हणजे त्याच्या अजून एक घटना, आत्ता अमेरिकेने ड्रायव्हरलेस कार आणली. सगळ्या जगाने डंका पेटवला.
स्वतः सुंदर पिचाई म्हणतायत यूट्यूबवर की भारतात आत्ता अमेरिकेत ड्रायव्हरलेस कार आली आहे, भारतात पायलटलेस विमान होतं. कधी होतं ना, पुष्पक विमान काय होतं. तुकाराम महाराजांनी 2 मिनिट हात जोडले आणि पुष्पक विमान आलं आणि घेऊन गेलं. हे ड्रायव्हरलेस विमान होतं. तुम्ही आत्ता ड्रायव्हरलेस कार आणल्या, भारताने कधीच विमान आणले. बरं, त्या काळात टॅब होता का? 5G सारखं 10GB होतं का? होतं ना. जेजुरीच्या खंडोबाची म्हाळशेला आठवण झाली की फक्त आरशापुढं जायची. त्या टॅबचं नाव आईना होतं, आत्ताच्या नाव टॅब आहे. आरशापुढं गेली की तिला लगेच खंडोबा समोर यायचे आणि चांगल्या 5G नाही 10Gच्या पॉवरफुल नेटमार्फत AI बेस्ड AI बरोबर ती बोलायची. हे सगळे आपल्या बरं तुम्हाला सांगू का, आत्ता दक्षिण कोरियामध्ये गुमी नावाच्या यंत्रमानवाने 24 जून 2024 साली एका गुमी नावाच्या यंत्रमानवाने 6व्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या केली. हे सगळ्या पेपरला सगळ्या यूट्यूबवर आहे. त्याचं संशोधन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या का आत्महत्या केली, तो यंत्रमानव रोबोट जे सुरुवातीला सांगितलं त्यांनी 6व्या मजल्यावरनं खाली उडी मारली, त्याला का मारलं म्हणून त्याच्यावर जर काम केलं या सायंटिस्टनी, तर असं निष्कर्षास आलं की तो म्हणतोय की मला वरिष्ठांकडनं त्रास होत होता, वरिष्ठ मला म्हणजे थोडं प्रेशराईज करत होते, मी रोज इतका फिरायचो, इतकं काम करायचो, तरी माझ्यावर बोललं जायचं, म्हणून मी आत्महत्या केली. मग पूर्वी आता बघायचे सिम्पटम कसे लागतात. मग पूर्वी म्हणजे काय झालं, त्या यंत्रमानवाला नीट बोलायची गरज होती, प्रेमाने बोलायची गरज होती, त्याला समजून सांगायची गरज होती. म्हणजे भारतात केलं जायचं का? हो. म्हणून आज भारतात परंपरा आहे, खंडनवमीला मशीनची पूजा करतात. का मशीनची पूजा करायची? जगात एकमेव देश आहे ज्यात पाडव्याला आणि खंडनवमीला मशीनची पूजा करतात. हे आमच्या धर्मग्रंथात लिहिलंय. म्हणून त्याचं म्हणणं आहे की भारतात पूर्वी AI प्रगत झाला आणि त्याला अशा पूजेच्या रूपानं सांभाळलं पण गेलं. एवढे पुरावे आपल्या सांस्कृतिक ग्रंथात आणि ह्याच्यात आहेत. आता दुसरं ब्रह्मास्त्र होतं का? आत्ताच्या भाषेत जर बोलायचं तर ब्रह्मास्त्र असेलच. गांडीव धनुष्य होता का? हो, यस. हे सगळे AI बेस अस्त्र होती, अजस्त्र अस्त्र होती. हे मी भामक सांगत नाही, एवढ्या पब्लिकमध्ये, एवढ्या हॉलमध्ये ह्याचे यूट्यूबवर अनेकाच्या व्याख्यानामध्ये पुराव्या सकट आहेत की लोकांनी सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेत. अहो, ह्याच्यावर एक माणूस 14 वर्ष अमेरिकेत संशोधन करतोय, भारतीय धर्मग्रंथात AIचे सिम्पटम सापडतात का. म्हणून भारतात आत्ता भारत जगात 2ऱ्या किंवा 3ऱ्या नंबरवर आहे आणि भारतात पुणे 2ऱ्या नंबरवर आहे AI डेव्हलपमेंटमध्ये. एक दिवस असा येईल भारतात जगात सगळ्यात चांगलं AI डेव्हलप भारतात होईल, जे आज त्या वाटेवर आहे. मग त्याचे आपण सहभागी व्हायचं का? म्हणून आपण ते टाळून चालणार आहे का? एवढ्यासाठी हा सगळा परिपाठ होता. दुसरं तिसरं काही नव्हतं. दुसरं एक चक्रव्यूह जो होता, जे आमच्या महाभारतात चक्रव्यूह सांगितलंय. चक्रव्यूह म्हणजे भेदून बाहेर पडायचं किंवा भेदून आतमध्ये जायचं. सेम अल्गोरिदम हे चक्रव्यूह आहे. तुम्ही काढून बघा डिक्शनरीला शब्द अल्गोरिदम म्हणजे चक्रव्यूह, स्पष्ट अर्थ आहे. आणि पूर्ण AI ह्या अल्गोरिदम बेसवर आहे. म्हणून AI चुकणार नाही. आपल्या घरात AI आहे, आपल्या लॅपटॉपमध्ये AI आहे, आपल्या संगणक प्रणालीत AI आहे. तुम्हाला AI चुकून चालणार नाही. एक माया, असं मायावी काहीतरी अनेक रामायणात मायावी धरले आणि आत्ता व्हर्च्युअलमध्ये VR टेक्नॉलॉजीमध्ये सगळं मायावी आहे. तुम्हाला जर बघायचं असेल नेटवर जा, मोस्ट नावाची एक बँक आहे, व्हर्च्युअल बँक आहे. काय आहे?
तिथं फक्त ते पासवर्डमुळं जाता येत नाही. म्हणजे पुढच्या बँका पतसंस्था कशा राहतील? व्हर्च्युअल ब्रँच. म्हणजे काय? तुम्ही लॅपटॉप उघडायचा, कॉम्प्युटर उघडायचा, बँकेचं नाव, पतसंस्थेचं नाव टाकायचं, ब्रँच टाकायची, त्या ब्रँचमध्ये गेलात की जणू आपली ब्रँच जशी आहे तसा सगळा फोटो येईल, सगळे माणसं तिथं बसलेले दिसतील. तुम्ही नुसतं एंटर केलात की एक बाई उठेल, नमस्कार, या सर, व्हर्च्युअल. तुमचं नाव घेऊन तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? यस, आधार कार्डला आमच्या डोळ्याच्या बुबळाच्या आय मॅच केलेले आहेत. तुम्ही नुसतं स्क्रीनवर गेलात की स्क्रीन तुमचे बुबळ मॅच करेल, कॅमेरा मॅच करेल आणि तुम्हाला वेलकम करेल. वेलकम म्हणजे, आणि हे प्रयोग आहेत म्हणण्यापेक्षा बघता येते आपल्याला. तुम्ही जर काही माहिती विचारली तर 2 मिनिटात सांगेल, सर तुमचा बॅलन्स असा आहे, सांगते, फक्त तुम्हाला OTP आलाय, OTP सांगा. तुम्ही लगेच OTP सांगितलात. ह्याच्या काही गोष्टी नक्की त्या म्हणजे सेक्युरिटीच्या अँगलने त्यानंतर विचार करू आपण. आत्ता फक्त कल्पना समजून घ्यायची आपल्याला. तर तुम्ही OTP दिला, बॅलन्स कळेल. तुम्ही सहज विचारलात मला एज्युकेशन लोन पाहिजे, ती मॅडम 2 मिनिटात सांगेल, सर व्हॉट्सअपवर तुमच्या डॉक्युमेंटची लिस्ट पाठवली आहे. म्हणे मला अर्जच भरायचा आहे, तर ती म्हणे लगेच तुम्ही हा अर्ज भरा, आत्ता सांगितलेला UL आहे, लगेच ॲप्लिकेशन तयार होईल. हे सगळं आता जवळ आलं आहे. म्हणजे कुठल्या तर माध्यमातून ज्यावेळेस तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही अशा VR टेक्नॉलॉजी, व्हर्च्युअलमध्ये पण आपल्याला काम करायचं आहे. हे सगळं AI आहे. AI म्हणजे काही वेगळं नाही, जे आपल्याकडं होतं ते आता वेगळ्या रूपाने, टेक्नॉलॉजीच्या रूपाने आपल्यात येणार आहे. मला वाटतंय बरोबर टाईम झालेला आहे, 6:20 झालेत. कुणाची उत्कंठा म्हणून शंका असली तरी विचारा, नाहीतर आपण बरोबर 6:20 झालेत. मला जेवढा वेळ दिला तेवढ्या वेळेत प्रामाणिकपणे AI फक्त तुम्हाला समजावं. आत्ता तांत्रिक ज्ञानाची आमची कुणाची इच्छा नव्हती. AI काही नाही आहे, तुम्हाला सहज वापरता येणारं मानवनिर्मित छोटंसं एक यंत्र आहे, तुम्ही सोबत कायम घेऊन फिरायचं आहे. अहो गंमत म्हणून सांगतो, आपल्यापेक्षा उत्तम प्रेमपत्र ChatGPT लिहिते. इतके उत्तम पत्र. मी एक प्रयोग केला, मी त्याला सांगितलं आमच्या स्वामी समर्थांच्या धर्मग्रंथातले काही श्लोक हे मॅनेजमेंटशी मॅच करून दे. 21 श्लोक काढले आणि आपल्या मॅनेजमेंटशी मॅच करून दिले, आणि हे सगळं आमच्या समर्थांनी मॅनेजमेंटवर लिहिलंय. हे ChatGPT काढून देते. मग तुम्ही त्याच्याकडून कुठलं आलं तर 45 TB डेटा, म्हणजे सगळं त्याच्यात भरलंय. थोडक्यात लेखकला माहिती असतं, त्याला 2 पुस्तकं दिली किंवा 3 पुस्तकं दिली, त्याला म्हणायचे पुस्तकं वाच, आणि मला एक 3रं पुस्तक एवढ्या पानाचं लिहून दे. तो एक चॅप्टर लिहितो, वाचा, यस म्हणलं की पुढचं चॅप्टर देतो. अर्ध्या तासात 100 पानाचं पुस्तक तयार होतं आजही. म्हणून सगळ्यांना परत एकदा विनंती, मला जेवढं प्रामाणिकपणे आणि साध्या भाषेत AI समजून सांगण्याचं आहे, कुणालाही झोप लागली नाही असं गृहीत धरून मी माझ्या नोटवर मी माझं भाषण संपवतो. आपण शांत चित्तानं ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद. 2030 साली नोकऱ्यावर काय परिणाम होईल याचा एक डेटा दिलाय त्यांनी, जगाचा अभ्यास करून. तो इतका चांगला डेटा आहे. त्याचं म्हणणं आहे 22% नोकऱ्यावर परिणाम होतील 2030 पर्यंत. म्हणजे 22% नोकऱ्यावर AIचा परिणाम होईल. त्यातल्या 29% लोक शिकू शकतील. 19% लोकांना तुम्हाला फोर्सफुली शिकवावं लागतं, आणि 11% लोकांना तुम्ही काहीच करू शकणार नाहीत. म्हणजे 29 आणि 11 40% लोकांना ह्याचा इफेक्ट होणार आहे. म्हणून दुसरं काम कसं होईल, मानव आणि मशीन, तर 47% कामं मानवाकडनं होतील 2030 पर्यंत. कंप्लीट मानवाशिवाय पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, AI जरी आलं, भावना, श्रद्धा याला पर्याय नाही. जिथं जिथं भावना आहेत, श्रद्धा आहे, आपलेपण आहे, ते राहणार आहे. तर 47% मानवामार्फत काम होईल.
33% पूर्ण ऑटोमेटेड होईल आणि 20% मानव आणि यंत्र, म्हणजे 33 आणि 20 जवळपास 53% ऑटोमेटेड होईल. 2030 फार लांब नाही, 5 वर्षांनी. पण तुम्हाला 5 वर्ष आधी हे कळतंय, म्हणून तुम्ही आणि आम्ही आजच्या या विषयाला भाग्यवान आहोत. तिसरं आहे 2030 पर्यंत बँकिंग इकॉनॉमी सेक्टरचे 60% व्यवहार पूर्ण AI बेस राहतील. म्हणजे असे जे तुम्हाला काही मुद्दे सांगितले हे सगळे AI बेस राहतील. त्याच्यानंतरची आकडेवारी आहे, भारतात 50% लोक पूर्ण AI वापरत राहतील. 50% लोकसंख्या पूर्ण AI वापरेल, म्हणजे खूप हा फरक पडेल. 50% जर बँकेतले पतसंस्थेतले लोक AI वापरायला लागली तर संपलं, एवढंच पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतरची जॉब कुठले राहतील आणि कुठले जातील, पहिल्या टॉपवर कुठले जॉब जातील ते लिहिलंय त्यांनी. पोस्टल जॉब म्हणजे फक्त नेणे आणण्याचं जे काम करतात, फॉर एक्झाम्पल क्लिअरिंग कंप्लीट बंद होईल, विड्रॉल देणे कंप्लीट बंद होईल. त्याच्यानंतर नंबर दिलाय टेलर आणि लिपिकाची कामं, जी वारंवार तेच करत बसतात, ती कामं सगळे ऑटोमेटेड होतील आणि आत्ता होत आहे. दुसरं आहे डेटा एंट्री ऑपरेटर, नुसतं डेटा एंट्री करतात, काहीच गरज नाही. आता कसलंही PDF दिलं की ते सॉर्टिंग करतो. म्हणजे मी सांगायला मला आवडेल, शिंदे साहेबांनी एक अर्जंट विषय सांगितला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बायलॉज नवीन आलेत तुमचे, जे वेबसाईटवर पडलेत. शिंदे साहेबांनी मला सांगितलं, साहेब हे बायलॉज 150 पानाचा बायलॉ आहे, उपविधी आहे. हा विपरीत कुठं काय बदललंय हे आपल्याला कसं काढता येईल अर्जंट. मी ते ह्यांना नाही सांगितलं फोनवर, मी दोन्ही बायलॉ त्या AI टूल्सला दिले, माझ्याकडे पेड आहे. त्याला सांगितलं पहिल्याचं काय लिही, दुसऱ्याचं काय लिही, काय तफावत आहे लिही आणि नेमकं काय बदललं हे लिही. साहेब 150 पानाचे दोन्ही बायलॉज 10 मिनिटात मला कंप्लीट तक्ता, बायलॉज फर्स्ट, बायलॉज सेकंड, तफावत आणि त्यातला काय बदलला आहे, लगेच 2 पानं मी शिंदे साहेबाला व्हॉट्सअप करून असंच पाहिजे का, त्यांच्या लक्षात आलं हेच पाहिजे. ते आपण करायला गेलो तर महिना पुरणार नाही. सगळे तक्ते असतील, हे असतील, हे करतं म्हणून असले कामं सगळे कंप्लीट संपवत आणि आता बंदच झालेत. त्याच्यानंतर कॅशियरचं काम खूप कमी होईल. UPIच्या माध्यमातून होईल, कॅश देण्याच्या माध्यमातून होईल, सगळ्या माध्यमातून होईल. कदाचित छोट्या एकदम स्वस्तातल्या मशीन येतील ज्याच्यावर तुमचा अंगठा घेतलं की पैसे काढता येतील. जे आज पोस्ट वापरतो, आपण वापरत नाही. पोस्टात सगळं अंगठ्यावर पैसे, कोणच सही घेत नाही. सही हे कालबाह्य होईल आणि ऑटोमेटेड होईल असं त्याचं म्हणणं आहे. AI मुळे जगातले 56 देशावर AIचा परिणाम होईल आणि त्यातल्या क्रमांक लावलाय तर भारतावर 24वा देश असेल आणि 38% परिणाम होईल, म्हणजे जगाच्या तुलनेत. म्हणजे एवढं प्रभावी 2030 पासूनचं AI. मला हे सांगता यावं म्हणून मी हे केलं. तुम्ही म्हणाल हे सगळं आपल्याकडं आहे का? हो आहे. एकट्या मुंबईमध्ये जेवढे डेटा सेंटर आहेत तेवढे डेटा सेंटर आफ्रिका खंडात नाही, हे आफ्रिका खंडाने डिक्लेअर केलं. म्हणजे मुंबईत जेवढे डेटा सेंटर आहेत तेवढे अख्ख्या आफ्रिका खंडात नाहीत. एवढे डेटा सेंटर मुंबई, पुण्यामध्ये आणि बेंगलोरमध्ये झालेत. त्यामुळे आपण त्या धर्तीवर आहोत, त्याच धर्तीचा आपण वापर करावा आणि AI-साठी बरोबर मैत्री बनवावी आणि आपल्या प्रत्येक पतसंस्थेत भविष्यात कुठल्या न कुठल्या माध्यमातून AI यावं अशी शुभेच्छा देतो आणि माझ्या पूर्ण याला पूर्ण विराम देतो.